मराठवाड्यातील अग्रगण्य अशा वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या पॅनलनं दणदणीत विजय मिळवलेला आहे. 10,000 मतांनी विजय मिळवलाय. त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या पॅनलमध्ये ही थेट निवडणूक झाली. एकंदर 40,000 मतदारांपैकी 22,000 मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. धनंजय मुंडे पॅनलचा धुव्वा उडाला. धनंजय मुंडे यांच्या उमेदवारांना 5 ते 6,000 मतं मिळाली. सर्वाधिक मतं खासदार प्रीतम मुंडे यांना मिळाली. दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपला पराभव मान्य केला आहे. पीए गजानन पाटील लाच प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे सचिव गजानन पाटील यांनी 30 कोटींची लाच मागितल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती. तक्रारदार रमेश जाधव यांनी खडसेंविरोधात कारवाई व्हावी म्हणून लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. मात्र खडसेंना क्लीन चिट मिळाल्यानं दिलासा मिळाला आहे. संरक्षण आणि नागरी हवाई वाहतूक या दोन क्षेत्रातील 100% परदेशी गुंतवणुकीस परवानगी देणं ही चिंतेची बाब आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात बलाढ्य परदेशी कंपनी आल्यास ती हवाई वाहतुकीवर कब्जा मिळवेल. त्यामुळे भारतीय हवाई कंपन्यांची अवस्था किंगफिशर सारखी होईल. तसंच त्यानंतर प्रवासाचे दर वाढल्यास प्रवाशांना देखील त्याचा फटका बसेल, असं पवार यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांच्या विषयावरून शरद पवार यांनी भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे. आरबीआयचा गव्हर्नर हा देशात कधीच चर्चेचा विषय झाला नाही, त्यास भाजप जबाबदार आहे, अशी टीका पवार यांनी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आश्रमशाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. या प्रकरणात खासदार निधीचा गैरवापर केल्याचं स्पष्ट दिसत असून ही बाब गंभीर असल्याचं ते म्हणाले. झी 24 तासनं आश्रमशाळेचं हे प्रकरण उजेडात आणलं. तसंच दानवेचं घर किती छोटं आहे हे बघायला आपण स्वतः जाणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांनाही बरोबर यायची विनंती करणार आहोत, असे विखे म्हणाले. तर विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही भाजपवर टीका केली. पक्षाचं नाव भूमी जुटाव पार्टी असं केलं पाहिजे, असंही ते म्हणाले. आरोग्य खात्यातल्या बदल्यांमध्ये तब्बल 50 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी 50 कोटींची भेट दिल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला आहे. मुंबईतल्या म्हाडाच्या 972 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 23 जून ते 23 जुलैपर्यंत या घरांसाठीचे अर्ज मिळणार आहेत. ऑनलाईन अर्ज 24 जून ते 25 जुलै दरम्यान भरता येणार आहेत. तर 24 जून ते 27 जुलैपर्यंत बँकेमध्ये डीडी भरता येईल. 10 ऑगस्टला या घरांच्या लॉटरीचा निकाल आहे. सर्वात स्वस्त घर अत्यल्प उत्पन्न गट मालवणी मालाडमध्ये आहे. त्याचा कार्पेट एरिया 16.72 चौरस मीटर इतका आहे. तर त्याची किंमत 8,17,000 इतकी आहे. तर सर्वात महाग घर उच्च उत्पन्न गटातल्या शैलेंद्रनगर दहिसरमध्ये आहे. कार्पेट एरिया 78.47 चौरस मीटर असलेल्या या घराची किंमत 83,86,000 रुपये इतकी आहे. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहाचं आज प्रक्षेपण होत आहे. या उपग्रहाला स्वयं असं नाव देण्यात आलंय. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला अशा प्रकारचा पहिलाच उपग्रह आहे. एका विशेष प्रकल्पाअंतर्गत स्वयंची निर्मिती करण्यात आली आहे. गेले वर्षभर सीओईपीचे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांच्या मेहनतीला यश येणार आहे. या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झाल्यास त्याचा संदेश वहनासाठी उपयोग होणार आहे. दाभोळकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या हाती आता पानसरेंच्या हत्येचे धागेदोरेही लागले आहेत. दोन्ही नेत्यांच्या रेकीसाठी एकच बाईक वापरली गेली आहे. ते हत्येसाठी एकच पिस्तूल वापरल्याचे पुरावे आढळले आहेत. एकीकडे सनातन संस्थेचे साधक या प्रकरणात अडकत असताना सनातनची सहयोगी संस्था असलेली हिंदू जनजागृती समितीही सीबीआयच्या रडारवर आली आहे. मुंबईमध्ये पावसानं उसंत घेतली आहे. सध्या तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा सुरळीत आहे. रस्ते वाहतूकही सुरळीत सुरू आहे. मुंबई शहरात सोमवारी सकाळी 8:30 ते पहाटे 5:30 पर्यंत 31.99 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पूर्व उपनगरात 17.45 मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात 17.84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 3 दिवसांपासून गायब झालेला पाऊस अखेर रत्नागिरीत पुन्हा एकदा बरसू लागलाय. मंगळवारी दुपारपासून रत्नागिरी जिल्ह्यात रिमझिम पाऊस बरसू लागलाय. 3 दिवसांपूर्वीच हवामान खात्यानं मान्सून कोकणात दाखल झाल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून रत्नागिरीत पावसाचा थेंबही पडला नव्हता.
मात्र मंगळवारी दुपारपासून रत्नागिरीत पावसानं चांगलीच हजेरी लावली. यामुळे बळीराजा सुखावलाय, कारण पेरणी केलेली पिकं आता उगवू लागली आहेत. सुरू झालेल्या पावसामुळे सुकू लागलेली ही पिकं जगायला मोलाची मदत होणार आहे. धुळे जिल्ह्यात वीज पडून 2 जणांचा मृत्यू झालाय. धुळे जिल्ह्यातील होरपाडे गावातील शेतकरी धनराज श्रावण कठाळे याच्यासह शीतल पोपट बागुल या 12 वर्षीय मजूर मुलीचा वीज अंगावर पडल्यानं मृत्यू झालाय. धनराज कठाळे शेतात मजुरांसह मक्याची लागवड करत होते. त्यावेळेस अचानक वीज अंगावर पडल्यानं त्यांचा आणि शेतमजूर शीतल बागुल यांचा जागीच मृत्यू झालाय. तर या दुर्घटनेत संदीप कठाळे तसंच शेतमजूर कल्पना भिल हे देखील जखमी झाले आहेत. अकोला शहरासह जिल्ह्यात काही भागात रिमझिम पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झालाय. पावसामुळे शेतीच्या कामांना आता वेग आला आहे. काही दिवस असाच पाऊस बरसावा म्हणजे पेरणीच्या कामांना वेग येईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. चंद्रपूर जिल्हा तब्बल 1200 मिलीमीटरहून अधिक सरासरी पावसाचा जिल्हा आहे. संपन्न भातशेती असलेल्या या जिल्ह्यानं या आठवड्यात 50 मिलीमीटरहून कमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. धान, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांसाठी साधी बियाणं उगवड व्हावी एवढाही पाऊस झालेला नाही. पाऊस नसल्यानं हजारो एकर शेतजमीन पेरणीविना पडून राहण्याची मातीमोल स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मृग नक्षत्र सरून पाऊस पडत नसल्यानं काळजीत सापडलं होतं. पण सीमेलगत विदर्भातून सुरू झालेल्या पावसानं हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करून शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. पण पुन्हा पावसानं हुलकावणी दिल्यानं शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात लासलगाव, चांदवड, येवला परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. लासलगावमध्ये सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. रस्त्यावर पाणी साचून दुकानांमध्ये आणि काही घरांमध्ये ते घुसलं. चांदवडमध्ये पावसानं 2 तास हजेरी लावली. शहराच्या सोमवार पेठेमध्ये पाणी साचलं. चांदवडच्या आसपास असलेल्या डोंगरांवरून पाण्याचे धबधबे वाहत होते. तर येवला शहर आणि तालुक्याच्या पूर्व भागात चांगला पाऊस झाला. रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावात मच्छीमारीसाठी गेलेल्या 40 नौकांवर मत्स्य विभागानं कारवाई केली आहे. पावसाळ्याच्या काळात मच्छीमारीला बंदी असताना देखील वरवडे गावातील बहुतांश नौका मच्छीमारीसाठी खोल समुद्रात जात होत्या. रत्नागिरीच्या मत्स्य विभागाच्या भरारी पथकानं वरवडे समुद्रकिनारी वॉच ठेवत या 40 नौका ताब्यात घेतल्या असून त्या नौकांवर असणारी मच्छी देखील जप्त करण्यात आली आहे. नवी मुंबईतील तोरभे गोडाऊनमध्ये खराब झालेले गहू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी या गोडाऊनला भेट दिली. यावेळी निकृष्ट दर्जाचा गहू आणि तांदळाचा साठा सापडला. 1 महिन्यापूर्वी दक्षता समितीच्या बैठकीत निकृष्ट दर्जाचा गहू आणि तांदूळ येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होत्या. वसई विरारचा भिवंडी, वाडा, शहापूरच्या जंगलात वृक्षतोड करणारी 10 ते 15 जणांची टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीनं मानवी विभागाचे वनपाल यांच्यावरती दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे 2 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अन्य 2 आरोपी मात्र फरार आहेत. अंबरनाथ शहरातील एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिनेच लंपास करण्यात आले आहेत. बेशुद्ध अवस्थेत असताना या वृद्ध महिलेच्या हातातल्या सोन्याच्या बांगडीची चोरी झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरीचा तपास करत आहेत. राज्यातल्या अनेक भागांमध्ये मोसमी पावसानं हजेरी लावली आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना केलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 जून नंतर चांगला पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे आत्ताच पेरणीची घाई केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवेल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनच्या पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी पेरणीही केली आहे. मंगळवारी झालेल्या मध्य रेल्वेच्या खोळंब्याचा परिणाम म्हणून भांडूप स्टेशनवर एका महिलेची प्रसूती झाली. सविता गुप्ता असे या महिलेचे नाव आहे. महिला आणि बाळ दोघंही सुखरूप असून त्यांना सावित्रीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ओला आणि उबेरला विरोध करण्यासाठी जय भगवान टॅक्सी महासंघानं काल आझाद मैदानात आंदोलनाचं आयोजन केलं होतं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलनातल्या काही टॅक्सी चालकांनी रस्त्यावरची खासगी वाहनं आणि माध्यमांची वाहनं फोडली आहेत. झी मीडियाची गाडी देखील आंदोलकांनी फोडली आहे. काही फोटोग्राफर्स आणि कॅमेरामनला देखील आंदोलकांनी धक्काबुक्की केली. सीएसटी परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर पोलीस कुमक मागवण्यात आली आणि त्यांनी हिंसक आंदोलकांना पांगवलं. आपल्या मागण्यांसाठी शांततेनं आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र माध्यमांच्या आणि सर्वसामान्यांच्या गाड्या फोडून टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा आपला मुजोरपणा जनतेसमोर आणला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठ कायम ठेवलेल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाची माळ अखेर शिवसेनेच्या गळ्यात पडली. भाजपच्या खासदार दिलीप गांधी गटानं राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर केलेल्या हातमिळवणीमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. परंतु शेवटच्या क्षणी गांधी गटातील महापौरपदाच्या नंदा साठे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि शिवसेनेच्या सुरेखा कदम यांना बिनविरोध महापौर म्हणून घोषित करण्यात आलं. उपमहापौरपदासाठी भाजपच्या शिवसेनेसोबत असलेल्या गटाकडून दत्ता कावरे तर गांधी गटाकडून श्रीपाद छिंदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु पक्षाचा आदेश पाळत कावरे यांनी अर्ज मागे घेतला आणि उपमहापौरपदी देखील श्रीपाद छिंदम यांची बिनविरोध निवड झाली. औरंगाबाद बस स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. बसमध्ये पार्सल टाकताना हमालानं पार्सल फेकलं. ते फेकताच मोठा आवाज झाला आणि धूर निघायला लागला. त्यामुळे सगळेच घाबरून गेले. त्या पार्सलमध्ये ॲसिड असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ॲसिड बसमध्ये पसरल्यामुळे 5 प्रवाशी सुद्धा जखमी झालेत. सगळ्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. खरं तर बसमध्ये धोकादायक पदार्थ आणण्यास बंदी असते, तरी सुद्धा पार्सल विभागाकडून स्टेशनरी असल्याची पावती देण्यात आली आणि या साहित्याला पैठणकडे पाठवण्यात येत होतं. या प्रकरणी आता पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. गेल्या 3 दिवसांपासून बंद असलेला कांद्याचा लिलाव मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या शुक्रवारपासून कांद्याचे लिलाव बंद होते. रविवारच्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या गटात फूट पडल्यानंतर सोमवारी संध्याकाळी व्यापारी आणि संचालक यांच्यात बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत लिलाव झाल्यावर कांदा मालाचे वांदे घालणार नाही आणि बेकायदेशीरपणे कांदा लिलाव बंद पाडणार नाही असे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिल्यानंतर कांदा लिलाव पूर्ववत झालाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काढलेल्या हमाल पदाच्या जाहिरातीसाठी तब्बल 2424 अर्ज आले आहेत आणि विशेष म्हणजे एमफिलची पदवी घेतलेले 5 जण हमाली करण्यास उत्सुक आहेत. अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर येते. एकूण 2424 अर्जांपैकी पदव्युत्तर पदवीधारकांची संख्या 253 आहे, तर पदवीधर उमेदवारांचा आकडा 984 इतका मोठा आहे. 12वी पास झालेल्या 605 जणांनी या 5 पदांसाठी अर्ज भरला आहे, तर 10वी पास झालेले 285 जण हमाली करण्यास तयार आहेत. पदव्युत्तर पदवीधारकांना जर हमाली करावीशी वाटत असेल तर हे सरकारचं अपयश असल्याचं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदी परिसरात एका युवतीला धारदार शस्त्रानं खून करण्यात आला. मात्र तिची ओळख अजून पटलेली नाही. पंचगंगा नदी परिसरात एका निर्जन ठिकाणी हा खून झाला. हत्या झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या आणि बिअरच्या बाटल्या मिळाल्या आहेत. खून झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्त सांडलं असून शेजारीच खुनासाठी वापरलेलं शस्त्र पोलिसांना मिळालं आहे. पोलिसांना घटनास्थळावरून आढळून आलेलं साहित्य ताब्यात घेण्यात आलंय. पोलीस आरोपीच्या शोधात आहे. हत्या झालेल्या तरुणीचा बलात्कार करून खून झालाय याचा शोधही आता पोलीस घेत आहेत. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या विभागाच्या कारवाईचा आढावा घेतल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई आणि सापळे केवळ फारच आहेत की काय असा सवाल उपस्थित होतोय. एसीबी कार्यालयाच्या कारवाईचा आढावा घेताना दोषी कमी आणि निर्दोष सुटलेले जास्त दिसून येत आहेत. चालू वर्षात आतापर्यंत 30 सापळे टाकण्यात आले. त्यापैकी अवघ्या 7 जणांनी लाच घेतल्याचं सिद्ध झालंय, तर तब्बल 23 जण निर्दोष सुटले आहेत आणि विशेष म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून या कार्यालयाचे अधीक्षक पदही रिक्त आहे. यवतमाळ पोलिसांनी एका सराईत दरोडेखोर टोळीचा छडा लावला आहे. 8 जणांच्या या टोळीतल्या 6 जणांना पोलिसांनी गजाआड केलाय आणि विशेष म्हणजे गोरगरिबांसाठी दयावान म्हणून ओळख असलेला एका गावचा उपसरपंच या टोळीचा मास्टरमाइंड निघाल्यानं पोलिसांचे सारेच चक्रावले आहेत. संजय विठ्ठल प्रसाद मिश्रा उर्फ पंडित मिश्रा या महागावमधल्या कान्हा गावचा उपसरपंच आहे. अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेणाऱ्या संजय मिश्राचा नुकताच पोलीस विभागाच्या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कारही झाला होता. यवतमाळ शहरातल्या दर्डानगरमध्ये आणि पुसदमध्ये या टोळीनं सशस्त्र दरोडे टाकल्याचं उघड झालंय. दरोड्यात चोरी झालेल्या मोबाईलचे लोकेशन मिळवून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि 6 सराईत दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून 3 रिव्हॉल्वर्स, 11 काडतुसा तसंच इतर शस्त्रही पोलिसांनी जप्त केली आहेत.
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील अपघातांना वाहन चालकांची बेशिस्तच मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालंय आणि महत्त्वाचं म्हणजे नियमांचं उल्लंघन करण्यामध्ये लेन कटिंग तसंच अतिवेगानं वाहन चालवण्याचं प्रमाण 70% आहे. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभाग तसंच वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. एक्सप्रेसवेवरील अपघातांना चाप लावण्यासाठी 9 जून ते 17 जून दरम्यान ही मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार या कालावधीमध्ये एकूण 2354 बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम जाणवल्याचा दावा परिवहन विभागानं केला आहे. मुंबईत विक्रोळी रेल्वे स्टेशनवर लोकल प्लॅटफॉर्मवर येत असताना एक व्यक्ती अचानक लोकल ट्रेनसमोर येऊन थांबला आणि ही लोकल त्याच्या अंगावरून गेली. विक्रोळी स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये आत्महत्येची ही दृश्य कैद झाली आहेत. 20 जूनला दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास एक 40 वर्ष वयाची व्यक्ती अचानक स्टेशनला येत असलेल्या ट्रेनसमोर आली आणि आत्महत्या केली. या व्यक्तीची ओळख अजूनही पटलेली नसल्यानं त्याच्या नातेवाईकांचाही शोध लागू शकत नाहीये. म्हणजेच इस्रो सज्ज झाली आहे. तब्बल 20 उपग्रह इस्रो अवकाशात पाठवणार आहे. सकाळी 9:26 आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटा येथून PSLV C-34 हे अवकाशयान 20 उपग्रहांना घेऊन अवकाशात झेपावेल. यामध्येच पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी पाठवला जाणारा कार्टोसॅट 2 हा महत्त्वाचा उपग्रहही असणार आहे. या सर्व उपग्रहांच्या यशस्वी उड्डाणासाठी सध्या या अवकाशयानाच्या विविध चाचण्या तसंच तयारी सुरू आहे. या सर्व 20 उपग्रहाचं एकंदर वजन 1,2500 किलोंपेक्षा अधिक आहे. अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि इंडोनेशियासहित 2 भारतीय विद्यापीठांच्या उपग्रहांचा यात समावेश आहे. यंदा कर बुडव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता आयकर विभागानं जालीम उपाय शोधलाय. जाणून बुजून कर बुडवल्याचं उघड झाल्यास त्या नागरिकांना पॅन नंबर रद्द करण्यात येणार आहे. शिवाय अशा नागरिकांना मिळणारी LPG सबसिडी सुद्धा बंद करण्यात येईल. त्याचप्रमाणे आयकर विभाग अशा व्यक्तींना कुठल्याही बँकेतून कर्ज मिळणार नाही याचीही खातरजमा करणार आहे. देशात कर बुडव्यांचं वाढतं प्रमाण बघता आयकर विभागानं हा जालीम उपाय करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या वर्षी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांच्या कर बुडवणाऱ्यांची हॉल ऑफ शेम नावानं एक यादी जाहीर केली होती. आता ही मर्यादा 1 कोटी रुपयांवर आणण्यात येणार आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा सुट्टीवर चालले आहेत आणि ही माहिती सुद्धा राहुल गांधी यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. काही कारणासाठी आपण देशाबाहेर चाललो असून ही छोटी भेट असणार आहे. मात्र हे ट्विट करताना आपण कुठे जातोय याबद्दल काहीच खुलासा राहुल यांनी केलेला नाही. राहुल गांधी यांनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला असून ते आता छोट्या सुट्टीवर जात आहेत. मागील वेळेस राहुल गांधी सुट्टीवर गेले असता राजकीय विरोधकांनी या सुट्टीचं भांडवल केलं होतं. म्हणूनच राहुल गांधींनी यावेळी आपण सुट्टीवर जात असल्याचं स्वतःच ट्विट करून आपण देशाबाहेर आहोत असं जाहीर केलं असावं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 पुरस्कारांची घोषणा केली आहे. एक पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यात येईल, दुसरा हा राष्ट्रीय स्तरावर दिला जाणार आहे. तर पुढच्या वर्षी डायबिटीस मुक्तीचे लक्ष्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रत्येक वर्षी एक रोग दूर करण्यासाठी योग दिनी प्रयत्न करणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.